चला आम्ही चाललोय आज बाहेर. हे बघा उन्हामुळे जरा ट्रॅफिक कमी आहे. बघा तुम्ही बघू शकता. हे बघा नेहमीपेक्षा गर्दी कमी आहे. आम्ही आता भारतरत्न JRD टाटा उड्डाणपुलाच्या खाली आहे. हे बघा समोर आहे हा भारतरत्न JRD टाटा उड्डाणपूल. इथून मेट्रो आहे वरतून. मेट्रोचं तर काही दर्शन झालेलं नाही आपल्याला. बघा हा नाशिक फाटा परिसर आहे. येथे बस थांबा आहे. बघा हे बघा परिसर. नाशिक फाटा येथील परिसर बघा तुम्ही. मस्त हिरवगार आहे. थोडा थंडावा देणारा आहे. छान आहे. पण सर्वत्र हिरवीगार झाडे. इथे बरेच स्टॉल आहेत. निरा विक्री केंद्र आहे. हेल्मेट्ससाठी पण स्टॉल आहे इथे. बघा टोप्यांचे पण दुकाने आहेत. गॉगलची पण आहेत. इथे नाशिक 190 किलोमीटर आहे. इथून 190 किलोमीटर आहे. आता बसला पण खूप गर्दी आहे सध्या. इथं थंडगार गारीगार रसाचं दुकान आहे. इथे गर्दी वाढलेली आहे. हे बघा पांगिराचं झाड आहे. उन्हाळ्यात खूप फुले येतात त्याला. पांगिराला खूप छान कलर. निसर्गाचे जे कलर आहे नॅचरल ते या झाडामध्ये दिसतात. हे ऑरेंज कलर आणि रेड कलर आणि अजून एक तिसरा लव्हेंडर कलर. खूप छान दिसतात नॅचरल कलर. तडाखा खूप असल्यामुळे शक्यतो लोक संध्याकाळचाच प्रवास पसंत करतात बाहेर जाण्यासाठी. हे बघा आता आपण भोसरी जवळ आलेलो आहोत.
विविध प्रकारचे दुकाने थाटले आहेत. गरिबांचा फ्रीज म्हणजे माठ, ते पण विक्रीसाठी आलेत. हा बघा, भोसरीचा भीमाजी, ज्ञानोबा भीमाजी लोंढे पादचारी पूल असा आहे. इथे रसगुराळा आहे. रसाची दुकाने पण भरपूर आहेत आता उन्हाळ्यामुळे. इथे गॅसची गाडी चालली आहे, भारत गॅसचा पण मध्ये शॉर्टेज होता. आता सगळं पूर्ववत आलं आहे, पण तरी सांगू शकत नाही आपण, कधी काही होऊ शकतं. हे बघा, हा उड्डाण पूल आहे भोसरीचा. उड्डाण पुलावर एवढी गर्दी नसते, पण खालच्या रोडला खूपच गर्दी असते, कारण हा हायवे आहे, त्यामुळे खूपच गर्दी असते या रस्त्याला. हे बघा, खूप छान, खूप छान. आता 3-3:30 वाजून गेले आहेत, तरी ऊन खूपच आहे. AC लावला आहे, पण तरी उन्हाची तीव्रता जाणवतच आहे. असो, हे बघा, उन्हामुळे जरा शुकशुकाटच आहे रस्त्याला, येणार जाणाऱ्यांचं पण, आणि वाहने पण थोडीफार कमीच दिसत आहेत. आता आम्ही भोसरीच्या पुढे आलो आहोत. बघा, इथे पुढे पेट्रोल आहे, HPचं. भारत पेट्रोलियम पण आहे. इथे पांजरपोळ पण आहे आता ह्या
उजव्या साईडला पांजरपोळा आहे बघा. निसर्गोपचार केंद्र पण आहे. इथे खूप साऱ्या बिल्डिंग होत आहेत. नवीन नवीन पोस्टर पण दिसत आहे आपल्याला. आता पुढे आपल्याला नाशिकचा रस्ता आहे. डाव्या साईडला प्राधिकरणाचा आहे आणि उजव्या साईडला आळंदीचा रस्ता आहे. त्यामुळे इथं भरपूर गर्दी असते.